पावसाळी अधिवेशन सुरू आहे पार्लमेंटचं आणि आपल्याला माहीत आहे की अधिवेशन काळात आमच्या खासदारांना मी भेटायला येत असतो आणि त्याप्रमाणे मी आलो आणि प्रधानमंत्री महोदयांनी देखील भेटीची वेळ दिली होती आणि त्यामुळे प्रधानमंत्री महोदयांना देखील मोदी साहेबांना भेटलो, सदिच्छा भेट घेतली आणि महाराष्ट्रातले विकासाचे काही विषय, इतरही काही विषय याच्यावर अतिशय मनमोकळेपणाने चर्चाही झाली, गप्पाही झाल्या आणि NDAमध्ये असल्यामुळे अधिवेशन काळामध्ये आमचे देखील खासदार या ठिकाणी कुठल्याही जी बिलं असतात, काही विषय असतात या संदर्भामध्ये NDA म्हणून ते मोदीजी नेहमी चर्चा करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आजची भेट होती. पण नव्यानं तुमच्यासोबत 6 खासदार जोडले गेल्यानंतरची ही भेट होती. त्यांनाही उत्साह होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचं, कारण सरकारमध्ये आले होते. त्याबद्दल काही चर्चा झाली का? नाही, त्याच्या माझ्या अगोदरच सकाळी मी भेटल्यावरच सांगितलं की आपके सांसदों को मैंने बुलाया था चाय पे, उनकी मुलाकात हुई आणि खासदारही आपले सगळे भेटून आले प्रधानमंत्री महोदयांना. शेवटी काय, त्यांना आपल्या खासदारांना देखील आपला विकास त्यांच्या मतदारसंघामध्ये करायचा आहे, त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचा पाठबळ पाहिजेच आणि त्यामुळे हे भेटही त्यांची चांगली झाली खासदारांची. नवीन खासदारांच्या संदर्भात काही चर्चा झाली का? नवीन खासदार आता NDAत आता नवीन आणि जुने सगळे एकत्र झाले आणि NDAची ताकद वाढली, प्रधानमंत्री मोदीजींची ताकद वाढली. आता एक सातत्याने जंतर मंतरवर आंदोलनाच्या अनुषंगाने अमित शहांचा राजीनामा मागितला जातोय विरोधी पक्षांकडून, संसदेत त्यामुळे चर्चा होऊ शकत नाही. खरं म्हणजे संसद सुरू आहे, याच्यामध्ये जे काही चर्चा झाली पाहिजे ज्या विषयावर ती चर्चा करायला सरकार तयार आहे. सरकार तयार असताना देखील चर्चा होत नाही, हे दुर्दैव आहे. आणि मला वाटतं 1 आठवडा होऊन गेला ना तुमचं अधिवेशन, 2 आठवडे होऊन गेले, तरीसुद्धा ज्या पद्धतीने सभागृहामध्ये चर्चा व्हायला पाहिजे तशा प्रकारची चर्चा करण्यामध्ये पक्षाला काही रस दिसत नाही. विरोधी पक्षाला फक्त बाहेर संसदेच्या आवारामध्ये राजकारण करायचं एवढंच त्यांना कळतं आहे आणि त्यामुळे त्यांनी सरकारच्या मंत्र्यांच्या बरोबर संसदेमध्ये विषयावर चर्चा केली पाहिजे, चर्चेला उत्तर घेतलं पाहिजे आणि ते न करता फक्त राजकारण करायचं हे दुर्दैवी आहे. आणि हे जे काही जंतर मंतरवरचं आंदोलन झालं, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांनी आपला राजीनामा देखील नैतिक जबाबदारी समजून दिलेला आहे. आता ज्यांचं आंदोलन होतं ते तर आपापल्या कामामध्ये, आपापल्या शिक्षणामध्ये जे काही त्यांना ते आपले व्यस्त झालेत, परंतु आणखी यांचा जे काही राजकारण आहे त्यांच्या आडून जे राजकारण करत होते, जंतर मंतरच्या ठिकाणी आंदोलन सुरू असताना त्यांच्या मागून राजकारण, त्यांच्या आडून राजकारण करणं हे करत असताना आत्ता त्यांचं आंदोलन संपलं आहे, परंतु यांचं काय संपत नाही आणि त्यामुळे आता राजीनामा धर्मेंद्र प्रधानजींचा पहिला मागितला, तो दिला आणि मोदीजींनी देखील कठोर ॲक्शन घेतल्या. एक जे निर्णय आहेत, कायद्यामध्ये बदल केला. जे कोणी आता विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळतील किंवा परीक्षा पेपर लीक करण्याचं पाप करतील, त्यांच्यावर 10 वर्ष
10 कोटी, फास्ट ट्रॅक, या सगळ्या ज्या काय आहेत, एक टास्क फोर्स पण नेमलेला आहे अतिशय तज्ज्ञ लोकांचा, हे सगळं एकीकडे करत आहेत, केलेला आहे निर्णय. आणि दुसरीकडे मोदीजी स्वतः या सर्व युवकांच्या बरोबर फेस टू फेस बोलत आहेत, त्यांच्याशी इंटरॅक्शन करत आहेत. आणि त्यामुळे मी अगोदरच या ठिकाणी सांगू इच्छितो की विद्यार्थी आणि यूथ जो आहे, युवा, हा देशाचं भवितव्य आहे, देशाचं उद्याचं भविष्य आहे. आणि म्हणून सरकारने देखील आणि प्रधानमंत्री मोदीजींनी देखील त्यांचा सन्मान ठेवून निर्णय घेतले आणि स्वतः त्यांच्याशी बोलतात देखील आहे. मग आणखी यांना अमित भाईंचा राजीनामा मागणं म्हणजे हे केवळ राजकारण आहे. कारण अमित भाईंनी नक्षलवाद संपवला म्हणून राजीनामा मागताय. अमित भाईंनी 370 कलम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली हटवलं म्हणून राजीनामा मागताय. पूर्ण देशातला दहशतवाद, पाकिस्तानी दहशतवाद जो या ठिकाणी संपतोय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली, या सगळ्या ज्या काही बाबी आहेत, ह्या सगळ्या करत असताना यामध्ये अमित भाईंचा मोठा सिंहाचा वाटा आहे. सहकारिता ते त्यांचं ते अगदी तो मंत्र समृद्धी आणि प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबापर्यंत सहकाराचं जाळं पसरवण्याचं काम त्यांनी केलं. आणि खऱ्या अर्थाने दहशतवाद संपवण्याचं काम ते करतायत आणि म्हणून त्यांचा राजीनामा मागताय. ही केवळ राजकारण आहे. आणि त्यांनी खऱ्या अर्थाने सभागृहामध्ये येऊन चर्चा केली पाहिजे. मी यापूर्वी देखील म्हणालो होतो, विरोधी पक्षनेते म्हणून जो काही त्यांचा अधिकार आहे तो सभागृहामध्ये चर्चा करण्याचा, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते म्हणून आंदोलन करण्याचा पण त्यांना अधिकार आहे. परंतु जंतर मंतरला आंदोलन न करता पंतप्रधान मोदीजींच्या निवासाच्या बाहेर आंदोलन करणं हे पण एक मोठं षडयंत्र होतं. आणि म्हणून फक्त राजकीय स्टंट न करता या ठिकाणी पॉझिटिव्ह सकारात्मक चर्चा केली पाहिजे. आणि अमित भाईंचा राजीनामा मागणं म्हणजे एक प्रकारचं निव्वळ राजकारण आहे. याच्यामध्ये एकच मी सांगतो, हाती काय एक म्हण आहे ना, हाती चले बजार, बाकी पुढचं मी काय बोलत नाही. पण सर, याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा असो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असो, थेट आरोप आहे की विद्यार्थ्यांना मारहाण करण्यामध्ये अमित शहानी आदेश दिला. त्या मारहाणीच्या प्रश्नावरती उत्तर द्या. पॅलेट गन चालवण्याचे आदेश त्यांनी आदेश दिले. दिले. हा प्रमुख आरोप. हा प्रमुख आरोप आहे. त्यावरती त्याला बोलावं लागेल ना. हे कोण म्हणतंय? ते विरोधी पक्ष म्हणताय. हा, विरोधी पक्ष म्हणतायत. मग ज्या लोकांनी लाठीचार्ज केला, ज्या लोकांनी ज्या काय आंदोलनामध्ये कार्यवाही केली, त्याची चौकशी तर होतेच आहे ना. प्रधानमंत्री महोदयांनी ते सांगितलेलं आहे की त्यांची चौकशी होणार, कोणालाही सोडलं जाणार नाही. त्यामुळे प्रधानमंत्री महोदयांनी सांगितल्यानंतर हे राजीनामा मागण्याचं जे काही नाटक आहे हे राजकारण आहे. त्यांचा हाही आरोप आहे की जेव्हापासून ही घटना घडली 20 तारखेनंतर अमित शहा संसदेमध्ये आले नाही. जेव्हा संसद बंद होते तेव्हा अमित शहा येतात आणि लपून छपून काम करतात. अमित शहा येतील, अमित शहा बोलतील तेव्हा हे पळून जातील. अमित शहानी जे केलेलं आहे, त्यांचं एक वाक्य पण संसदेतलं मला आठवत आहे की हम खून देंगे लेकिन हमारे देश के जमीन का इंच तुकडा नहीं देंगे. कुठल्या तरी ह्याच्यात तुमच्या सभागृहामध्ये बोललेत ना, भाषण केलेलं आहे नक्षलवादाच्या वर, 370 वर आणि या देशातल्या दहशतवादावर. त्यामुळे त्यांनी देशभक्ती काय ही दुसऱ्यांनी त्यांना शिकवण्याची आवश्यकता नाही आहे. आज तुमच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत म्हणतात की सुप्रीम कोर्टात 2 दिवस सुनावणी झाली आणि त्यामुळे त्यांनी दिल्ली दौरा केला. काका मला वाचवा असं म्हणण्यासाठी त्यांनी खरं म्हणजे त्यांचा न्यायालयावर विश्वास आहे की नाही तो एकदा त्यांनी ठरवलं पाहिजे. यापूर्वी देखील जेव्हा सुनावण्या होत होत्या तेव्हा देखील पेढे वाटत होते. हे सरकार घटनाबाह्य आहे, हा मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे. परंतु आम्ही सरकार जे स्थापन केलं होतं
ते पूर्ण संविधानाचा आदर आणि सगळं नियम पाळून, कायदे पाळून सरकार आम्ही स्थापन केलं होतं. आणि हे चंद्रचूड साहेबांच्या जजमेंटमध्ये देखील हे स्पष्टपणे त्यांनी केलेलं आहे की हे सरकार बेकायदेशीर नाही, घटनाबाह्य नाही. त्यामुळे जी कॅसेट ते अगोदर वाजवत होते तीच पुन्हा परत वाजवत आहेत. आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की आमचं सरकार फुलप्रूफ होतं. ते सरकारचा टेन्युअर संपला, आमदारकीचा टेन्युअर संपला. आता आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन मागतायत. हे कुठल्या काय म्हणतात त्याला, मूर्खाचं नाही मी म्हणत, परंतु कुठल्या काळात वावरत आहेत. अरे, आणि दुसरी गोष्ट, आता शिवसेना, सिम्बॉल या सगळ्या गोष्टी प्रविष्ट आहेत. आणि ज्यावेळेस चंद्रचूड साहेबांनी निकाल दिल्यानंतर हेच लोक म्हणाले होते आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि आम्हाला जनता न्याय देईल. काय परिस्थिती आहे त्यांची? शिवसेनेचे 60 आमदार निवडून आलेत. जनतेने पूर्णपणे आम्हाला आशीर्वाद दिला, जनतेने पाठिंबा दिला. आणि जे आरोप करत होते त्यांचे किती निवडून आले? विरोधी पक्ष नेता होणे इतके पण नाही आले. त्यामुळे जनतेच्या न्यायालयात देखील आम्हाला जनतेने स्वीकारलं, आशीर्वाद दिलेले आहेत. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी जास्त याच्यात खोलात जाऊ इच्छित नाही. निकालानंतर पुन्हा एकदा अशी टीका करतील ते न्यायव्यवस्थेवरती? बिलकुल. जेव्हा म्हणजे त्यांच्या बाजूने निकाल लागला तर ते चांगलं म्हणतात. निवडणूक आयोग, कोर्ट, EVM, आणि त्यांच्या विरोधात गेल्याबरोबर ते त्या निवडणूक आयोग असू द्या, हायकोर्ट असू द्या, सुप्रीम कोर्ट असू द्या, EVM असू द्या, मीडिया असू द्या, तुमच्यावर पण. आणि त्यामुळे ते काय ठरलेलं आहे. पण आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. लोकशाहीचा चौथा स्तंभ तुम्ही आहात, तुम्हालाही मानतो आम्ही. तुमच्या लोकांना पण जेलमध्ये टाकलेलं आहे, तुम्हाला आठवते की नाही, त्या लोकांनी. त्यामुळे मला याच्यापेक्षा जास्त काय सांगण्याची आवश्यकता नाही. तर सर, केंद्रीय आता चाललेली आहे की घटना दुरुस्ती पंतप्रधानांची सोबत जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये चर्चा आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराने काही चर्चा झालेली आहे. काही चर्चा झाली का त्या विषयाने? कारण की आता तुमच्यासोबत 6 खासदार पुन्हा अतिरिक्त जुळलेले आहेत. बघा, आमची शिवसेना बाळासाहेबांची विचारधारा, आनंद दिघे साहेबांची विचारधारा घेऊन पुढे जाणारी आहे. त्यामुळे आमची युती ही वैचारिक युती आहे. आणि आम्ही बार्गेनिंग करणारे लोक नाही आहोत. हे आम्हाला द्या, ते आम्हाला द्या, असं कधी आमची मागणी नसते, नसणार आहे. मोदीजी NDAचे प्रमुख आहेत. योग्य तो निर्णय घेण्याला ते सक्षम आहेत. त्यामुळे जो काही निर्णय घेतील तो देश हिताचा आणि NDAच्या हिताचा घेतील. सर, डिलिमिटेशन संदर्भात घटना दुरुस्ती होऊ शकते आणि यापूर्वी सुद्धा NDA सरकारने GSTची घटना दुरुस्ती केली होती 2/3 बहुमत नसताना. आता पण अशा स्वरूपाची घटना दुरुस्ती होऊ शकते असं वाटतंय? NDAकडे येतील 2/3 खासदार? खरं म्हणजे महिला आरक्षण हे एक महत्त्वाचं जे आरक्षण आणि विधेयक याला सगळ्यांनीच मान्यता दिली पाहिजे. कारण लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांच्याशी वाद घातला की महाराष्ट्रामध्ये 2024ला काय झालं आहे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे महिला आरक्षण असेल. आणि आता मतदारसंघ 24, 25 लाखाचे आहेत. त्यांचं भौगोलिक क्षेत्र तुमचा किती आहे? 27 लाखाचा तुमचा. आणि भौगोलिक क्षेत्र एवढं मोठं आहे की त्यामुळे काळानुरूप हे निर्णय घ्यावे लागतात लोकशाहीमध्ये. त्यामुळे हे याच्याकडे राजकीय हेतूने न बघता
एक सर्वसामान्य मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्यासाठी हा विषय महत्त्वाचा आहे. त्याला सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. काल मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. ती पत्रकार परिषद तुम्ही बघितली असेल. गंभीर आरोप त्यांच्याकडनं केले गेले. तुमच्याबद्दल ते वारंवार चांगलं बोलताना यापूर्वी बघायला मिळायचे. मात्र तुम्ही डबल गेम करता, तुमचा पक्ष डबल गेम करतोय असं म्हणत पक्षावर याच्या बाबतीत मी काल माझी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याचा झालेला गैरसमज तोही लवकरच दूर होईल. सर, तुमच्यासोबत 6 खासदार आले, विकासाच्या मुद्द्यावर 6 खासदार सोबत आले होते. त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आल्यानंतर काही विकास कामं सुरू झाले हो, की नाही झाले? बिलकुल झाले. तुम्ही त्यांना खासदारांनाच विचारलं पाहिजे. माझ्या हेलिकॉप्टरचा थोडासा जी घटना झाली ती त्यांनी ऐकल्यानंतर मला त्यांनी मी कुठे बंगालमध्ये शपथविधीला असताना विचारलं त्यांनी मला. त्यामुळे अशा या सगळ्या जे काही भेटल्यानंतर फक्तच राजकीय चर्चा होते असं नाही, पारिवारिक चर्चा देखील. हेच तर त्यांचं म्हणजे मोठेपण आहे मोदीजींचं. सर, साधारणतः ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे की एकतर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. महायुतीचं सरकार असल्यानंतरही नाशिकमध्ये कुंभमेळा आहे, ठाण्यामध्ये अनेक घडामोडी घडतात. एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आहे गड्ड्यांचा. अनेक गड्डे जे आहेत ते अजूनही भरले जात नाही, त्याच्यावरून सरकारवर जोरदार टीका होत आहे. तुम्हाला मी वस्तुस्थिती सांगतो. मुंबई ही आपली म्हणजे आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई जागतिक शहर आहे. सर्व जगभरातले लोक येतात. मला सांगायला आनंद नाही मी म्हणत, पण समाधान आहे की यावर्षी आपण जर माहिती घेतली तर कॉन्क्रिटायझेशनमुळे जे दरवर्षी पावसाळ्यामध्ये खड्ड्यामध्ये होणारे अपघात त्याची संख्या तुम्ही बघा आणि खड्ड्यांची संख्या बघा, त्यांचं प्रमाण बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये खूप तफावत आढळलेली. 100% काम झालं असं म्हणणार नाही, परंतु पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये 100% मुंबई खड्डेमुक्त होईल. ठाणे शहरामध्ये देखील आपल्याला मी सांगू इच्छितो की ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामं सुरू आहेत. MMRमध्ये देखील रस्ते सुस्थितीत आणण्याचं काम या ठिकाणी त्या महापालिका करतायत. त्यांना नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील मी स्वतः मदत करतो आहे. त्यामुळे खड्डेमुक्त शहर हे होणं ही आमची जबाबदारी आहे. नाशिकमध्ये 7 मृत्यू झाले सर, आणि नाशिकच्या याच्या दृष्टिकोनातून दुर्दैवी आहे. देशाचं लक्ष लागलंय कुंभमेळ्यामुळे. नाही, अपघातामध्ये मृत्यू होणे ही दुर्दैवी बाब आहे आणि यासाठी त्याची चौकशी लागलेली आहे आणि त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईल. परंतु दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झालेला आहे ही अतिशय आमच्यासाठी वेदनादायी बाब आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीवरती आता CM देखील बोलले. इतका गोंधळ का निर्माण झाला? जून अखेरीपर्यंत दिली जाणार होती पूर्णपणे, नंतर तर जुलै संपल्यानंतर नाही, आज दिले ना. आता सुरू झाले, पैसे खात्यामध्ये वाटप सुरू केलं आहे. जवळपास 5,000 कोटीच्या वरती आपण शेतकऱ्यांना वाटप आजपासून सुरू झालेलं आहे आणि जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना कर्ज माफी होणार आहे. आणि आता तर आपण पहिले 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करतो आहे. त्यानंतर दुसऱ्या हप्त्यामध्ये इन्सेंटिव्ह जो आहे तोही आपण प्रोत्साहन जो हप्ता आहे तोही देणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं आहे. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, बळीराजाचं आहे. आणि मी नेहमी सांगतो की सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा आहे तर बळीराजाचा आहे. आणि म्हणूनच मी मुख्यमंत्री असताना किंवा आता देवेंद्रजी आहेत तेव्हाही शेतकऱ्यांसाठी मदत करताना कधी आम्ही हात आकडता घेणार नाही. कारण जसं केंद्राचे 6,000 रुपये शेतकऱ्यांना दरवर्षी दिले जात होते तसे आम्ही राज्य सरकारने देखील 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि तोही सुरू आहे.